यावर्षी कोकणातील पावसाळ्यानं विक्रमी सुरुवात केली। साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असते। मात्र यावर्षी 20 मे रोजीच पावसानं हजेरी लावल्यानं पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल कॉटेज व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसाची लवकर सुरुवात झाल्यानं तो लवकर संपेल अशी अपेक्षा पर्यटक व्यावसायिकांना होती। मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पोहोचूनही पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये। परिणामी श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मासेमारी सुरू, पर्यटन मात्र ठप्प। श्रीवर्धन तालुक्यातील मासेमारी आणि पर्यटन हे नागरिकांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे। 1 ऑगस्ट रोजी मासेमारीवरील बंदी उठवल्यानंतर मासेमारी सुरू झाली होती। मात्र वातावरणातील बदलांमुळे समुद्र खवळल्यानं काही काळ ती पुन्हा बंद झाली। मागील काही दिवसांपासून मासेमारी पुन्हा जोमात सुरू झाली असली तरी पर्यटन व्यवसाय मात्र कोलमडलाय। नवरात्रोत्सवातही पावसाचा धुमाकूळ। दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात पाऊस ओसरतो आणि पर्यटक हंगामाला सुरुवात होते, पण यंदा नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतरही मुसळधार पाऊस सुरूच आहे। यामुळे गरबा नृत्यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांवर परिणाम झाला असून भाविकांमध्ये नाराजी आहे। श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धनचा समुद्र किनारा, हरिहरेश्वर काळभैरव मंदिर, दिवे आगार, येथील सोन्याच्या गणपतीचं मंदिर हे ठिकाणं नेहमीच पर्यटकांचं आकर्षण ठरतात। हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण तयारी केली असली तरी पर्यटक मात्र अद्याप हजेरी लावत नाहीत। व्यावसायिकांना आता महिन्याच्या अखेरीस पाऊस ओसरण्याची आणि पर्यटन व्यवसाय पूर्ववत होण्याची आशा आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।